हा, सगळ्यात सुरुवातीला काय करणार बघा इकडं, बरोबर, y² + 5y साठी नवीन व्हेरिएबल कन्सिडर करा. लेट y² + 5y = m. मग हे पॉलिनॉमियल कशी होईल बघा, इथं m होईल इन ब्रॅकेट m-2 and -24. This is your new polynomial after substituting m. आता याच्यामध्ये m ने मल्टिप्लाय करा, m इंटू m काय होईल पहा, m² -2m -24. आता ही क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल झालेली आहे. काय पाहिजे यात, -24 गुणाकार हवाय आणि -2 सम हवी आहे. आहेत का अशा संख्या बघा, 6 चौक 24, 6 आणि 4, च्यामध्ये 6 मायनस करा आणि 4 ला प्लस करा. ओके, ऑल राईट. चला सबस्टिट्यूट करा याच्यामध्ये, m² -6m + 4m -24. m कॉमन घ्या, m-6 + 4 इन ब्रॅकेट m-6. ठीक आहे, 4 कॉमन घेतला तर इथं m-6 राहील मध्ये. फायनली m-6 कॉमन घ्यायचा, m + 4 इन ब्रॅकेट m-6. हे आले m च्या फॉर्म मधले फॅक्टर्स. आता m रिसबस्टिट्यूट करायचा. m कशासाठी घेतला होता बघा, y² + 5y साठी. पुट m = y² + 5y. मग बघा हे काय होईल, दॅट इज इक्वल टू y² + 5y + 4 in another bracket y² + 5y -6. आता याच्यामध्ये अधिक 4 गुणाकार आहे की नाही आणि 5 बेरीज, तर 4 × 4. बघा तुम्ही, गुणाकार 4 येत आहे, बेरीज 5 येते. इथं तसंच करायचंय, -6 प्रोडक्ट हवा आहे आणि +5 सम हवी आहे. मग सांगा नंबर मला, 6 × 6, ज्यामध्ये 6 ला प्लस आणि 1 ला मायनस. कळलं? चला सबस्टिट्यूट करून घेऊ, y² + 4y + y + 4 in another bracket y² + 6y -y -6. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. ह्या दोघांमध्ये कॉमन आहे y, तर y प्लस काय राहील 4. या दोघात कॉमन काही दिसत नाही, याचा अर्थ 1 घ्या, y + 4 क्लोज करून टाका हा इन अनदर ब्रॅकेट. इथं परत y कॉमन घ्या, y + 6, इथं -1 कॉमन घ्या, y + 6 क्लोज. आता परत दोघांमध्ये हे जे ब्रॅकेट आहेत y + 4 आणि y + 6 हे कॉमन काढायचे. मग काय होईल, पहिला फॅक्टर y + 1 in another bracket y + 4 y -1 and last काय y + 6. so this is your final factors. तर तुमच्याकडं एक्झाम्पल नंबर 7 मध्ये x -3 x -4 ब्रॅकेट स्क्वेअर x -5 and -6 असे एक पॉलिनॉमियल दिलेले आहे आणि ह्याला फॅक्टराइज करा म्हटलं, याचे फॅक्टर्स पाडा. आता तुम्ही इथं विचार करा, इकडे बघा, मी जर x -3 आणि x -5 चा जर गुणाकार केला तर मधली टर्म काय येणार आहे, जसा की ही 3x आणि 5x किती होईल, 8x -8x. आणि मी जर ह्याचा स्क्वेअर केला तर होईल का तसं, तर होत आहे बघा ना. आपण x चा स्क्वेअर आणि ह्या दोघाचा गुणाकार करून डबल करतो फॉर्म्युल्यात. मग 4x ची डबल किती येणार आहे, 8x. म्हणजे आपल्याला करायचंय काय,
तर ह्या दोघांचा करायचा आहे गुणाकार आणि ह्याचा करायचा आहे स्क्वेअर. चला करूया मग. आधी गुणाकार करू. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर. थोडे एक डायरेक्ट स्टेप करू. 3x आणि 5x किती होत आहे -8x. डायरेक्ट केलं. आणि आता गुणाकार करा. मायनस मायनस प्लस 3 15 म्हणजे काय आलंय ह्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार आलेला आहे. अगदी असंच याचा स्क्वेअर करा बघा. एक्स स्क्वेअर -8x आणि याचा वर्ग आधी किती येत आहे 16 आणि पुढं काय राहिलं -6 ॲज इट इज. आता बघा असं केल्यानं एक्स स्क्वेअर -8x आणि एक्स स्क्वेअर -8x ह्या दोन्ही टर्म दोन्ही ब्रॅकेटमध्ये आल्यात, ज्यासाठी आपण काय घेऊ शकतो नवीन व्हेरिएबल. मग इथं म्हणू पुट एक्स स्क्वेअर -8x इज इक्वल टू m. मग इथं m ठेवा. चला काय होईल m प्लस 15 m प्लस 16 -6 मल्टीप्लाय करा. m इंटू m स्क्वेअर प्लस 16m प्लस 15m प्लस वजा 6. चला वजा बाकी करा. m स्क्वेअर प्लस इथं बेरीज करा ना 31m अधिक ही वजा बाकी सांगा किती येते 234. आली क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल अगेन. आता ह्या क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलला परत सॉल्व करा. त्याचे फॅक्टर्स पाळा. चला बघा इथं अधिक 234 काय पाहिजे गुणाकार आणि बेरीज किती पाहिजे 31. ह्याचे फॅक्टर घेऊ का 13. ठीक आहे 18 आणि किती 13 दोघं बी प्लस दोघं बी कसे प्लस. फॅक्टर्स आलेले आहेत 18 आणि 13. बेरीज चेक करा एकदा 31 येते का नाही येते ना. मग m स्क्वेअर प्लस 18m प्लस 13m प्लस 234 घ्या कॉमन याच्यात m इन ब्रॅकेट m प्लस 18 प्लस इथं 13 कॉमन घ्यायचा m प्लस 18 m प्लस 13 इन ब्रॅकेट m प्लस 18. हे आले m चे फॅक्टर्स m व्हेरिएबल असलेल्या ट्रायनॉमियलचे. आता m रिसबस्टिट्यूट करा. पुट m इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 8x. सबस्टिट्यूट करा. चला एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 13 and x square minus 8x plus 18. आता याचे परत फॅक्टर्स पाडायचे आहेत तुम्हाला. नाही म्हणजे ह्याचे फॅक्टर्स पडत नाहीत तर हेच तुमचं फायनल आन्सर आहे. दिस इज युअर फायनल आन्सर. या पुढे फॅक्टराइज होत नाहीत.